नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र सुनील. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण तिकोना गडाला भेट देणार आहोत, जे पवना नदीच्या आणि पवना धरणाच्या काठावरती बसलेलं आहे. आणि महाराजांचा जो इतिहास आहे तिकोना गडाबद्दलचा, तो आपण थोडासा जाणून घेणार आहे. साधारणतः 1657 मध्ये महाराजांनी तिकोनाला आपल्या स्वराज्यामध्ये आणायचं काम केलं आणि आज आपण त्याची थोडक्यात जाऊन तिथं भेट घेणार आहोत. तुम्हाला काही ऑप्शन देईल, तुम्ही जर आला तिथे तर नियरेस्ट पवना कॅम्पिंग्स आहे, जी खूप फेमस आहे. तिथे तुम्ही कुठेही वन डे नाईट स्टे करू शकता आणि आजूबाजूला बरेचसे हॉटेल्स आहेत. तुम्हाला जसे हॉटेल्स मिळतील, विलाज पण मिळतील, जिथे तुम्ही येऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडाची चढाई करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल की तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी, आता जसं हिवाळ्याचं वातावरण आहे, तर सकाळ सकाळ तुम्ही धुक्याचा आनंद घेऊ शकता. आणि 5-5:30 वाजता साधारणतः किंवा 6 वाजता जरी तुम्ही सुरुवात केली, हार्डली 35 ते 40 मिनिटांमध्ये तुम्ही गडावरती पोहोचता. आणि चला तर मित्रांनो, आज आपण सर करूयात गड तिकोना. तुम्ही आमच्या आऊसाहेबांसमान आहात. सारे हे आली माझ्या राजाची, सांगू किती गोड दिसे. फिरते ही थोर शिवरायांची, इवल्या श्यामाने मध्ये श्वासामध्ये विणले तुम्ही राज, पानापानामध्ये दरी खोऱ्यामध्ये तुमची गाथा राज. पुरंदरी महाप्रतापी होणे नाही असा कदापि, चढता राजा पराक्रमी, जय भवानी जय शिवाजी. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना, या झाडापासून ह्याच्यापासून जरा लांब राहायचं. दादा, हो. खरंच शिवाजी महाराज खूप ग्रेट होते. यस, अगं हे तर काहीच नाही, महाराजांबद्दल खूप काही आहे. तुला बघायचंय? चल मग. हे महाराजांच्या काळातील घोडे, म्हणजे एवढे घोडे मोठे होते बघ.
हे एक स्केच खूप मोठ्या कलाकारांनी काढलेलं आहे. हे महाराजांचं पहिलं स्केच. बघ आणि किती प्रॉपर काढलंय बघ तू, कसे दिसायचे महाराज. बघ किती सुंदर पेंटिंग आहे. आपण यावर्षी नक्की जाऊयात रायगडावर. हो, रायगड. अरे जाऊयात ना लवकर. कसं महाराजांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या. आपले मावळे किती मजबूत कणखर असतील ना. आज बाईक चढताना अवस्था बेकार झाली. विचार येतो की आपले मावळे किती मजबूत असतील ना, मीठ मिरची खाऊन फक्त. हां, आज आपण खाण्या हल्ली चेंज केले, फास्टफूडवर आलो आहे, दम लागला. चला राहिलेली म्हणजे आजारी पडलो होतो ना तेव्हा सांगायचं झालं. हां, भारी बसायची सोय तर चावली बसायची सोय. हा मित्रांनो, आपण गडाच्या पहिल्या प्रथम प्रवेशद्वारावरती आलोय आणि तिथून आत गेलो की आपल्याला जी लेफ्ट साईडला जी दगडाची कोर आहे आतमध्ये, त्याला देवडी असं म्हणतात. त्या ठिकाणी महाराजांच्या काळामध्ये गडावरती जे काही लोक यायचे, जे काही लोक खाली जायचे, त्याची पूर्णपणे इत्थंभूत नोंद ही या ठिकाणी केली जायची. म्हणजे अशा प्रकारे आज जे काही आपल्याकडे काम होतं, कुठल्याही ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी आपली नोंद केली जाते. तर महाराजांच्या काळात ती नोंद खूप महत्त्वाची होती आणि ती नोंद करायचं काम देवडीपासूनच सुरुवात व्हायची. पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपण आता मेन गडावर पोहोचणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला एक मी दृश्य दाखवतो. ते पहा तुम्ही. हे जे निसर्गाचं जे सौंदर्य आहे ना, हे सौंदर्य जे मावळाला खरंच अद्वितीय आहे, जो मिळालेला ठेवा आहे. आणि तो पुढं आपल्याला या गडावरती आल्यानंतर पूर्णपणे दिसून येतो. आणि हेच आहे जे नैसर्गिक जीवन आहे ना आपलं, आपण जगण्यासाठी जी धडपड करतो ती या गडांकडून आपल्याला शिकायला मिळते. की आपण कसं कणखरपणे उभं राहिलं पाहिजे. ज्यावेळेस आपण गडावर येतो ना, तेव्हा महाराजांची जी काही तळमळ होती स्वराज्यासाठी, ती आपल्याला खरंच कितपत जाणवते हे आपण साधारणतः जेव्हा आता आपण वेताळ दरवाजाच्या प्रवेशद्वारावर उभे आहोत. आणि आपण वेताळ दरवाजाचा ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस आपल्याला सुंदर असं पुढं आल्यानंतर जे नैसर्गिक वातावरण हे आपल्याला दिसून येतं. गडाचं या ठिकाणी आपल्याला बालेकिल्ला ते आपल्याला इथे दिसतं. चला भेटूयात लगेच. गडावर पोचण्याच्या अगोदर तळजाई माता मंदिर, लेणी आणि तळजाईचं टाके असं ह्या 2 मंदिरांना या ठिकाणी आपण गडावर जाण्या अगोदरच भेट देतो, जी 10 हातात लागतात. तसंच याचा जी काही तलाव आहे तो तलावही मी तुम्हाला दाखवतो. की ज्या तलावाचं पाणी हे या ठिकाणी पिण्यासाठी वापरलं जायचं. माझ्या उजव्या साईडला याला श्रीरामांची गादी असं म्हणतात. या ठिकाणाला या ठिकाणी पूर्णपणे राज्यकारभार चालायचा. श्रीरामांच्या पादुका ह्या राजगद्दीवरती ठेवून त्या ठिकाणी पूर्णपणे कारभार हा चालवला जात असेल. याचे अवशेष मिळालेले आहेत आणि हे एक त्याचं उदाहरण आहे. या ठिकाणी जसं आपण आतमध्ये येतो तर आपल्याला बघायला मिळतं की साधारणतः या ठिकाणी देवी मातेचं मंदिर आहे, तळजाई मातेचं.
आणि त्याच्या शेजारीच ध्यान मंदिर म्हणून आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर शांत ठिकाणी आपण ध्यान मुद्रेमध्ये थोडा काळ का होईना तुम्ही बसा, जेणेकरून आपल्याला जी मानसिक शांती आहे ती मिळेल. कुठल्याही प्रकारचा आवाज नाही, काही नाही. आणि जे आपण योगासनं करतो त्यामध्येच हा एक भाग आहे की तुम्ही थोडंसं ध्यानाला इथे बसलात तर खरंच तुम्हाला तुमचं मन प्रसन्न होईल आणि ते पुन्हा एकदा टवटवीत होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. त्यासाठी लागणारा जो काही मुद्देमाल आहे, चुना आहे, एक प्रकारे आपण सिमेंट म्हणतो आपण, त्याचं काम पूर्णपणे यावरती तयार केलं जायचं आणि तेच बांधकामाला या ठिकाणी वापरलं जायचं. म्हणूनच आजही ह्या तटबंदी एकदम सुरक्षित आहे. कुठल्याही प्रकारच्या सिमेंटला आजही आपण मागे टाकू. इतकी महाराजांच्या त्यावेळेची जी बांधकामाची जी पद्धत आहे ती खूप महत्त्वाची होती आणि ती खूप कठीण अशी आहे आणि वर्ष जाऊ द्या आणि जी खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपण बघितलं तर ही एकदम 90 डिग्रीमध्ये आहे. तर तुम्ही बघितलं तर सरळ आता आपल्याला वर जायचं आहे आणि हीच खरी खासियत आहे या गडाची. हे बाले किल्ल्याचा दरवाजा तिथपर्यंत आता आपण पोहोचलोय आणि इथून अगदीच 5 मिनिटाच्या अंतरावरती आपण मेन गडावर पोहोचणार आहोत. मी सोबत होतो ना म्हणून मी सोबत होतो ना. या ठिकाणी पाण्याचा पूर्णपणे साठा होता आणि संपूर्ण गडाला पाणी पुरवण्याचं काम या मेन खाणीमधून केलं जायचं. लेणी ही जी लेणी आहे 7व्या अंकाला या ठिकाणी पाण्याचं पूर्णपणे ये रास्ता क्रॉस करने से पहले मेरे को पिण्यासाठी ये नहीं रे वो नीचे वाला रास्ता बोल रहा हूँ. हे आहे मेन. त्याच्यामधूनच पाणी हे पलीकडच्या खाणीला जातं आणि ते पाणी एकदम स्वच्छ आहे. बघा तुम्ही, म्हणजे दगडामध्ये त्यावेळेस कोरलं गेलेलं पाण्यासाठीचं ठिकाण. म्हणजे त्यावेळेस तर काही कुठल्या मशिनरी नव्हत्या, काय नव्हत्या, पण मावळ्यांनी जे आपलं तयार केलं आहे हे हॅटसॉप आहे. महादेवाचं मंदिर, महादेवाच्या मंदिरापाशी आलो आपण. चला मंदिर बघू. मंदिरामध्ये आपण आता गावाला जाऊन पाहूया. मंदिर हे शिवलिंग आहे, पुरातन शिवलिंग आहे. हे शिवलिंग या ठिकाणी पाहिलं श्री गणेश्वर मंदिर जे आहे जगण्या प्रकारे बांधकाम कसं झालं तसंच आजही आपल्याला मंदिर या ठिकाणी पाहायला मिळतं. हर हर महादेव. आता आपण वितनेश्वर महादेवाच्या मंदिरात बसलो आहोत आणि आपण थोडी तिकोना गडाची माहिती जाणून घेणार आहोत. हे माझे मित्र आहेत अमर. अमर भाऊ, काय सांगाल तुम्ही तिकोना गडाबद्दल? सह्याद्रीच्या कुशीमध्ये लोणावळा डोंगरांमध्ये सुंदर असा वसलेला हा तिकोना किल्ला. शेजारी पवना धरण, लोहगड, विसापूर, तुंग आणि मळवंडी डॅम, पवना धरण आणि तिकोनाच्या
दक्षिणेकडील ठिकाणी असलेलं काशी डॅम, अशा 3 डॅमच्या मध्ये आणि मावळाच्या कुशीत बसलेला हा तिकोना सुंदर असा किल्ला आहे. या किल्ल्यातून शिकण्यासाठी असं आहे, सातवाहन काळात बांधल्या गेलेल्या ज्या काही आपल्या लेण्या होत्या, मग त्यामध्ये माझे बेडसे तिकोना या सुंदर अशा लेण्यांच्या देखरेखीसाठी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या अशा किल्ल्यांचा वापर केला जाईल. की एखादं गवताचा पेंढा जरी इथून सोडला तरी तो खाली जे काही आपल्याला दिसतंय त्या साईडला जे धरण दिसतंय मावशीचं, तर त्या हाडशीच्या डॅममध्ये ते तिथपर्यंत जायचं असं एक म्हणलं जातं. तिकडून पण कसं आहे नमस्कार मंडळी. चढण्यासाठी एक छोटासा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला वाड्याचे अवशेष, हा वाड्याच्या अवशेषाचा हिस्सा म्हणजे अवशेष नष्ट न झालेला पण थोडक्यात राहिलेला असा अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि अवशेष खूप दुरावस्थेत आहे. ही वाड्याची जी चावडी आहे ती म्हणू शकतो आपण. आणि मेन जो वाडा आहे, मुख्य वाडा, गडाचा जो मुख्य वाडा आहे तो बालेकिल्ल्यावरती आहे. आणि बालेकिल्ल्यावरती त्याचे खूप खूप कमी असे अवशेष आपल्याला पाहायला मिळते. गडाची स्थिती बघायला गेलं तर खूप हलाखीची आहे. आणि या गडावरती गडाचे अवशेष राहावे यासाठी भरपूर अशा स्थानिक गडकोट संवर्धन अशा संस्था आहेत, छोट्या छोट्या काही सहकारी संस्था आहेत, तर त्या कार्यरत आहेत. परंतु त्यांचं जे कार्य आहे ते खूप अशा कमी प्रमाणात आहे जे उभारलं गेलं पाहिजे. ही गडाची जी अवस्था आहे आज आपण बघतो की इंडियामध्ये एवढी सारी गड किल्ले आहेत, पण महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर शिवरायांनी जोपासलेल्या गडांपैकी खूप कमी गड असे की त्यांची अवस्था या ठिकाणी झालेली आहे. आणि अशी दुरावस्था बघून माझं सर्व शिवदुर्ग प्रेमींना, गडकोट प्रेमींना आणि सर्व मावळ्यांना, तसेच सर्व तमाम महाराष्ट्रीयन जनतेला, तसेच पूर्ण इंडियातील सर्व लोकांना सांगणं असेल की आपण ज्या ठिकाणी राहतो, आपल्याला जो इतिहास लाभला, शिवरायांनी दिलेला हा इतिहास आहे, तर तो आपल्याला जपण्याची गरज या ठिकाणी आहे. आणि मी सर्वांना विनंती करेन की आपल्याकडून जे छोटंसं योगदान होईल ते तुम्ही या गडासाठी द्यावं. आणि हे गड पुन्हा एकदा जसे शिवरायांनी आपल्याला दिले होते त्यासारखे आपण पुन्हा एकदा जिवंत करू शकतो. आणि अशीच नवनवीन माहिती आणि नवनवीन ठिकाणं पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार, पुन्हा भेटूयात.